नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तुम्हाला मी कॉलर कुर्ती कटिंग अस्तरची कशी कट करायची ते सविस्तरपणे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर हे माप आहेत, या मापावरून मी कुर्ती कटिंग करणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला अस्तर हे 4 पदरी फोल्ड करून आथरून घ्यायचं आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण 4 पदरी फोल्ड करून अस्तर आथरून घ्यायचं आहे। तर बंद बाजू ही आपल्या साईडने ठेवायची आहे। बघू शकता तुम्ही 4 पदरी फोल्ड अस्तर केलेला आहे, म्हणजे याच्यात आपल्याला समोरचा आणि मागचा हा पार्ट रेडी भेटून जाईल। तर माझ्या साईडनी ही बंद बाजू आहे आणि समोरच्या साईडनी ही खुली बाजू आहे। तर असं 4 पदरी फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तर। आणि हे माप सांगते मी तुम्हाला आधी। तर कुर्तीची उंची आहे 31, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन द्यायचं आहे। 1.5 इंच मार्जिन आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी लागतं आणि खाली आपण जो आणि आपली छाती आहे 26 इंच, तर 26 इंचामध्ये आपल्याला 2 इंच ऍड करायचे आहे। ते आपली बॉडीची लुजिंग असते म्हणून आपण 2 इंच छातीच्या भागामध्ये टाकत असतो आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागते। म्हणून आपल्याला आपल्या कुर्तीची छाती आहे 28 इंच, तर 28 इंचाचा आपल्याला चौथा भाग करायचा असतो। चौथा भाग आपला येतो 7 इंच, तर 7 इंचावर मार्किंग करायची। आणि शोल्डर आहे आपलं 13 इंच, तर 13 इंचाचा आपल्याला अर्धा करायचा आहे। तर आपल्याला ही कॉलर कुर्ती कटिंग करायची आहे, त्याच्यासाठी आपण शोल्डर हे जेवढं आपल्या अंगावरचं माप घेतलं असेल, तर अंगावरचं जेवढं शोल्डर येत असतं त्याच्यात अर्ध करायचं। जसं तसं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे। तर आपलं दुसरं आहे हिप उंची, तर आपली हिप उंची आहे 18 इंच, कारण की हे पण 12 ते 13 वर्षाची मुलीचं कुर्ती आहे म्हणून आपल्याला 18 इंचावर घ्यायचं आहे। आणि आपला हिप फिटिंग आहे आपली 27 इंच, तर 27 इंचामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन लुजिंग द्यायची आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायची आहे। तर 7.5 इंचावर आपली हिप असते। आणि कमर आहे आपली 22 इंच। तर पूर्ण मापा तुम्हाला सांगून दिलेले आहेत। आता मी शोल्डर टाकून घेते आणि आर्मोल आपल्याला 6.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। शोल्डर आपण 6.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। तर आपल्याला अर्धा इंच आतमध्ये येऊन आपल्याला अशी रेषा आखून घ्यायची आहे आणि आपल्याला छातीची घडी टाकायची आहे। तर छातीची घडी आलेली आहे आपली 7 इंचावर आणि कमर उंची आहे आपली 11 इंच, तर 11 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। आणि ही उंची आपली 18 इंच आहे, तर 18 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे मी। पूर्ण टेप ठेवून आपल्याला आपल्या उंचीची मार्किंग करून घ्यायची आहे। तर आपल्याला हिप राऊंड टाकायचा आहे आपल्याला। तर आपला हिप राऊंड आहे 7.5 इंच आणि अशी रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे। पण अशी रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। तर खाली मी हा राऊंड जो टाकलेला आहे उंचीचा, तर तो आपण 7.5 इंचावर घेतलेला आहे। जसं की आपला हिप राऊंड आपल्याला आलेला आहे 7.5 इंच, तर तोच खाली आपण सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। बघू शकता अशी सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि 1.25 इंचावर समोरचा मुंडा ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। जसं की बघू शकता तुम्ही छातीमध्ये 1.5 इंच आणि कमरेत 1.5 इंच आणि आपल्याला हिप मध्ये आपल्याला फक्त 1 इंच लुजिंग द्यायची आहे। तर पूर्ण उंचीमध्ये हिप पासून तर पूर्ण उंचीपर्यंत आपल्याला 1 इंच द्यायची आहे।
व्यवस्थित अशी जी आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे त्याची ही रेषा आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1.25 इंचावर देऊन घ्यायचा आहे. आणि आपल्याला गळ्याची रुंदी आपल्याला 3 इंच ठेवायची आहे. आणि समोरचा गळा आपल्याला 3.5 इंचावर मार्क करायचा आहे. असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि पाठीमागचा गळा आपल्याला 1 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे, जिथे आपण कॉलर जोडतो तिथे. आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि समोरच्याही गळ्याला आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि 2.5 ते 3 इंचावर आपल्याला सरळ असा कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा कुर्ती आपण गळ्यात घालतो तेव्हा आपल्याला व्यवस्थित कम्फर्टेबल वाटेल असं. त्याच्यासाठी आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला सरळ कट करून घ्यायचा आहे. आणि जसं राफ्टिंग केलेलं आहे सेम तसंच कट करून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे. 3 कट द्यायचे आहेत आपल्याला. आणि कट करताना आपल्याला मागच्या मुंड्याकडून कट करायचा आहे. तर आता आपल्याला गळा कट करायचा नाहीये. जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा गळा कट करून घ्यायचा आहे. तर मी हे आता हे आपले दोन पार्ट रेडी झालेले आहे, मागचा आणि पुढचा. तर मागच्याही भागावर आपण असा हा गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे. 1 इंचावर मार्क करायचा आहे आणि असा गोल आकार देत गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि मागचा गळा हा आपण कट करून घेणार आहोत. आता आपल्याला जो समोरचा मुंडा आपण दिलेला होता 1.25 इंचावर, तो कट करून घ्यायचा आहे. आता ही आपली अस्तरची कटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला मेन फॅब्रिक घेऊन कट करायचं आहे. तर हे बघा, मी 1.25 मीटर मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. आता ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी घडी टाकून घ्यायची आहे. तर या कपड्यावर असे फुलं असल्यामुळे हे लक्ष द्यायचं की फुलांची जे फुलं असतात ते वरच्या साईडने यायला पाहिजे, अशी घडी टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित कपडा असा बघायचा. आपली जेवढी हिप राऊंड असतो आपला तेवढी घडी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर मी अस्तर कट केलेला आहे, तर ते ठेवून जसंच तसं आपल्याला खालच्या साईडने आपल्याला अस्तरचा कपडा हा कमी असतो आणि खालच्या साईडने आपल्याला जो मेन कापड असतो आपला तो एक्स्ट्रा वाढून घ्यायचा असतो. तर कोणतीही कुर्ती कट करत असताना जो आपला मेन कपडा असतो तो जास्तच घ्यावा लागतो, 3-3.5 इंच. आणि अस्तरचा कपडा हा 3-3.5 इंच कमीच घ्यावा लागतो. आणि हे व्यवस्थित आता आपण कट करून घेणार आहोत. तर कट करताना आपल्याला थोडं एक्स्ट्राचं कापड ठेवूनच कट करायचं आहे. अस्तरवर आपण व्यवस्थित कट केलेलं असतं म्हणून एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे.
बघू शकता तुम्ही, मी असं व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. आता हे आपले 2 पार्ट मागचा आणि पुढचा कट झालेला आहे. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित कट झालेला आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि आता आपल्याला बाही कट करायची आहे. तर सर्वात आधी आपण आपला जो कापड राहिलेला होता, उरलेला होता, तो आपण कापड घेऊन घेऊया आणि जो असा एक्स्ट्रा होता तो कट करून घ्यायचा आहे. इकडच्या साईडचा कापड हा बाहीसाठी आपल्याला वापरायचा आहे. तर हे तिकच होतं, हे सरळ कट करून घेतलेलं आहे मी. इथे ही काळजी घ्यायची, हे जी प्रिंटेड बाजू आहे ती वरच्या साईडला आली पाहिजे. ते फुलं सरळ साईडने यायला पाहिजे. प्लेन कापड राहिला असता तर कोणतेच प्रॉब्लेम आला नसता, पण इथं ही फुलांची डिझाईन आहे त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं बघूनच कट करावं लागतं. आता 4 पदरी मी अशी घडी घालून घेतलेली आहे आणि बाहीची उंची आहे तर ती 13.5 होती, तर 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे उंचीमध्ये. बघू शकता तुम्ही 4 पदरी फोल्ड केलेली आहे. याच्यामध्ये आपल्या दोघीही बाह्या रेडी होऊन जातील. तर आपल्या ड्रेसची छातीची घडी होती 7 इंच, तर मी 7 इंचावर मार्क करते. आणि सरळ रेषा आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे मी दंडगेरची मार्किंग केलेली आहे, तर 4.5 इंचावर दंडगेर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तीन इंच आपल्याला कॅफाई ठेवायची आहे बाहीची आणि 1.5 इंच आतमध्ये अशी रेषा ओढायची आहे आणि इकडून आपल्याला 2 इंचावर मार्क करून असा आकार देऊन घ्यायचा आहे बाहीचा आणि पुढच्याही मुंड्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशी क्रॉस मध्ये रेषा जोडून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आता आपण व्यवस्थित अशी बाही कट करून घेणार आहोत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि सेंटर मध्ये मध्ये कट करून घ्यायचा आहे आणि पुढचाही मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. ही बाही रेडी झालेली आहे आता आपली. स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.